सर्वप्रथम एका विदर्भातल्या गावखेड्यातून आलेल्या तरुणांचा साहेबांना जय महाराष्ट्र. म्हणजे मला आज एक आठवण झाली की ज्यावेळेस साहेब 1967 साली विधानसभेत निवडून आले तेव्हा त्यांनी एक शेतकऱ्यांची दिंडी काढली होती. म्हणजे जळगाव ते नागपूर विधान भवनावरती दिंडी धडकली होती. आणि आज या संघर्ष यात्रेकडे पाहून मला तेच वाटते की आज हा मोर्चा विधान भवनावर धडकल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न हा घेऊनच धडकेल अशी मला आशा आहे. खरं तर तट हे मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात आणि छातीचे तट करून आमचे मनगट मजबूत करणारे राजे शिवछत्रपती. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याला संविधानिक रूप प्राप्त करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी सर्वप्रथम त्या काळात आरक्षणाची भूमिका मांडली आणि आरक्षणासाठी 25,000 रुपये खर्च केले असे शाहू महाराज आणि त्याच्यानंतर स्त्री शिक्षणाचा विचार ज्यांनी मांडला असे महात्मा ज्योतिराव फुले. खरं तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक जर विचार केला तर कर्मवीर भाऊराव पाटलांसारखं नेतृत्व इथे आलेलं होतं आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची दारे आपल्याकडे उघडून दिली होती आणि त्यांना घरात 18 विश्व दारिद्र्य होतं. मग संस्थेला आर्थिक रसद पाहिजे होती तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की वेळ पडली तर स्वतःच्या बापाचं नाव बदलेन पण या शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही असं वाक्य सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि आमच्या विदर्भामध्ये साहेब अनमोल रत्न जन्माला आलं आणि शिक्षणाची गंगा त्यांनी विदर्भासह महाराष्ट्रात आणली असं धडाकेबाज व्यक्तिमत्व म्हणजे आमचे भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख साहेब. आणि आज खरं तर या सर्वसामान्य मला तर आनंद वाटला की या व्यासपीठावर 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री असलेले साहेब की ज्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केलं आणि त्याच साहेबांच्या समोर एक की ज्याचा बाप आजही कष्ट करून स्वतःचं पोट भरतो त्या शेतकऱ्याच्या पोराला संधी मिळाली हे माझ्यासाठी अहोभाग्य आहे. आणि सांगताना एवढं सांगायचं आहे की आज आपल्या बाजूला बसलेले की कदाचित एखाद्या सामान्य माणसाचं वय सुद्धा 60 वर्ष नसेल आणि 60 वर्ष पासून त्यांची मैत्री असणारे खासदार श्रीनिवास पाटील साहेब आणि या महाराष्ट्रातल्या चळवळीतलं एक मोठं नाव आमच्या ताई वंदनाताई चव्हाण, फौजिया खान मॅडम आणि तसेच सर्वजण आलेले आहेत. आणि आज हे कष्ट करून सर्व जे व्यासपीठ आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या. यूही जाया न कर अल्फाज हर किसी के लिए, खामोश रहकर देख तुझे समझता कौन है, वक्त से पहले मैं हादसों से लड़ा हूँ, मैं मेरी उम्र से कई साल बड़ा हूँ असं धडाकेबाज व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचा येणाऱ्या काळातला आश्वासक चेहरा आमदार रोहितदादा पवार. आणि साधारणपणे की ज्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. खुलूस और प्यार के मोती लुटा के चलता है, खुलूस और प्यार के मोती लुटा के चलता है वो शख्स जो सबको गले लगा के चलता है, हम उसके कद का अंदाजा करे भी तो कैसे, वो आसमां है मगर सर झुका के चलता है असं धडाकेबाज व्यक्तिमत्व राज्याचे कार्याध्यक्ष रविकांत दादा वरपे. आणि आज मुख्य मुद्दा आहे की ही संघर्ष यात्रा कशासाठी आहे, तरुणांचं महत्त्व काय आहे की आज 83 वर्षे तरुण नेते आपल्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे मला तर वाटते की या यात्रेचं नाव युवा संघर्ष यात्रा का ठेवलेलं आहे कारण की क्रांतिकारी युवकच या देशाचं भविष्य आणि महाराष्ट्राचं भविष्य आहे. म्हणून मला वाटते की जवान वो नहीं जो हवा के साथ बहते हैं, जवान तो वो है वो हवा का रुख पलटा देते हैं. आणि प्रश्न मांडत असताना सातत्यानं विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयी, पेपर फुटीसारखा कायदा असेल, शाळा दत्तक योजना असेल, मध्यंतरीच्या काळात मी वाचलं की साधारणपणे शासनाने एक समिती स्थापन केली की राज्यामध्ये बिअरची विक्री का कमी होते आणि ती वाढण्यासाठी शासनाने 5 IAS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन केली. पण एकीकडे दुर्दैव या महाराष्ट्राचा आहे साहेब की या महाराष्ट्रातल्या मातीतल्या शाळा बंद पडत आहेत तेव्हा कुठं शासनाला वेळ त्याच्यासाठी समिती स्थापन करायला वेळ नाही आहे साहेब. आणि साधारणपणे राज्यातल्या एका बड्या नेत्याने विधान केलं होतं की या राज्यातला तरुण आता सिरियस नाही आहे, तो गांभीर्य नाही आहे. म्हणून मला तो म्हणजे सांगायचं आहे की त्यांना शासनकर्त्यांना सिरियसनेस काय असते, गांभीर्य काय असते आता हा तरुण दाखवून देईल. आणि येणाऱ्या काळात ही प्रश्न मांडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आता वेळेचं बंधन आहे आणि मला ही थोडं आवर्त घ्यावं लागेल. फक्त शेवटी साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर 2 ओळी म्हणतो आणि माझं लांबलेल्या भाषणाला मी विराम देतो. आणि सांगताना साहेबांचं जे 60 वर्षाचं आयुष्य आहे की एका झुंजार नेतृत्वासारखं आयुष्य आहे आणि या आयुष्याच्या मार्गदर्शनात त्या 2 ओळी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. माना की दीपक सा तेज नहीं मुझमें, माना कि दीपक सा तेज नहीं मुझ में, लेकिन दीपक सा जलता देखोगे तुम मुझे अपनी हद रोशन करने से कब तक रोकोगे, कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, मैं
उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, तुम मुझको कब तक रोकोगे? मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, कब तक रोकोगे? इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में भी सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे? चुन चुन कर मैं आगे बढ़ूंगा, तुम मुझको कब तक रोकोगे? झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर से झुकने का शौक नहीं। खुद ही हाथों के रचा स्वयं हूं मैं, तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में मुझको जब जब झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तब तब कर सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे? या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला, या शेतकऱ्याच्या पोराचा एक जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय भारत.